नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे इतिहास लेखनाला पाश्चिमात्य देशाने कशा प्रकारे सुरुवात केलेला आहे, वेगवेगळे जे विचारवंत आहे त्यांचा इतिहास लिहिण्यामागे जो दृष्टिकोन होता त्या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. आता प्रस्तुत पाठात आपण भारतीय ज्या परंपरा आहेत त्या परंपरेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे बघा, प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, भारताला सुद्धा मोठी संस्कृती आहे आणि प्राचीन काळात सुद्धा इतिहास लेखन झालेलं आहे. काही ऐतिहासिक पुरावे आहेत. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे जे वेगवेगळे पराक्रम आहेत, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस लेखन कलेचा शोध लागला नव्हता, लिपीचा शोध लागला नव्हता, त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पूर्वजांचे जे पराक्रम आहेत किंवा वेगळ्या दैवत परंपरा आहेत, सामाजिक स्थित्यंतरे आहेत, ह्या स्मृती आहेत, ह्या आठवणी आहेत, हा इतिहास आहे, तो केवळ मौखिक परंपरेने म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. मात्र बघा पुढे, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश आले नाही. बघा, असं म्हणजे भारतातील जे मौखिक परंपरेनुसार पूर्वीच्या काळातील लोकांचे पराक्रम किंवा सामाजिक स्थित्यंतरे लक्षात ठेवली जायचे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मिळायचे. मात्र हडप्पा या ठिकाणी जे जमिनीखाली जे शहर सापडलेले आहे, म्हणजे हडप्पा संस्कृती सापडलेली आहे, या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये काही प्राचीन लेखसुद्धा सापडलेले आहेत. आणि यावरून भारतामध्ये जी लेखनकला आहे ती इसवी सन 3ऱ्या सहस्त्रकापासून म्हणजे 3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे या लेखावरून दिसते. मात्र जी हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ती लिपी अजूनही वाचण्यात तज्ज्ञांना यश आलं नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे जे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपात आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. बघा, पूर्वीच्या काळात जे लिखित साहित्य आहे ते मर्यादित स्वरूपाचे आहे. परंतु भारतातील जे ऐतिहासिक स्वरूपाचे जे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आहे, हे सर्व लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपात आहे. म्हणजे एखाद्या दगडावर, एखाद्या ताम्रपटावर अशा प्रकारे कोरीव लेख स्वरूपात ते काय केलेलं आहे. आणि यात सर्वात जास्त मौर्य सम्राट अशोक या काळापासून काय झालेले आहे, सुरुवात झालेली आहे. सम्राट अशोकाचे कोरीव लेख आणि प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राज्याचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, त्यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. यात आपण नववीला बघितलेलं आहे की इतिहासाची जी वेगवेगळी साधने आहेत, लिखित साधने आहेत, मौखिक साधने आहेत, त्याच्यानंतर भौतिक साधने आहेत, ही सर्व इतिहासाची साधने आहेत. म्हणजे भारतामध्ये इसवी सन पहिल्या शतकापासून भारतामध्ये बरीचशी जी धातूची नाणी आहेत, मूर्ती आहे, शिल्प आहे, ताम्रपट आहे इत्यादीवर वेगवेगळे कोरीव लेख सापडलेले आहेत. आणि यामधून आपल्याला बरीचशी ऐतिहासिक माहिती मिळते. म्हणजे त्या काळातील जो राजा होता, त्याची वंशावळ, त्या राजाचा काळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था कशा प्रकारे असेल, त्या ठिकाणी त्यावेळेच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन त्या ठिकाणची समाजरचना कशा प्रकारे असेल, हवामान, दुष्काळ
या बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला या पूर्वीच्या काळातील जे नाणे आहे, धातू आहे, मूर्ती आहे, शिल्प आहे, ताम्रपट आहे, यातून मिळते. पुढे बघा, प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. बघा, भारताचा इतिहास किंवा भारतामध्ये जे बरेचसे साहित्य आहे पूर्वीच्या काळापासून, या साहित्यामध्ये भारताची जी 2 महाकाव्य आहेत रामायण आणि महाभारत, या व्यतिरिक्त पुराणे आहेत, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ आहेत. या धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी बरेचसे इतिहास स्वरूपात साहित्य लिहिलेलं आहे. किंवा वेगवेगळे जे परकीय प्रवासी आहेत त्या परकीय प्रवासाने लिहिलेली वेगवेगळी प्रवास वर्णने आहेत, ही सर्व इतिहासाची काय आहेत, महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजाची चरित्रे, राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीत महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चारित्र्य ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केलेलं आहे. म्हणजे या सर्व पूर्वीच्या काळातील ज्या वेगळ्या लेखन साहित्य आहे, या लेखन साहित्यातून किंवा या ग्रंथातून आपल्याला पूर्वीच्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. आता आपण प्रत्यक्ष मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. बघा, मध्ययुगीन काळात इतिहास लेखन कशा प्रकारे सुरू झालेलं आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलहन यांनी लिहिलेला रंगिनी हा काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ आहे. आणि इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे यांच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख आहेत, नाणी, प्राचीन वास्तूचे अवशेष आहे, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आहेत, स्थानिक परंपरा आणि साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचला आहे, असा उल्लेख कल्हणने केलेला आहे. बघा, आपण काय बघतो, इसवी सन 12व्या शतकामध्ये कल्हण यांनी लिहिलेल्या राजतरंगिणी हा काश्मीर ग्रंथ इतिहासावर आधारित ग्रंथ आहे. हे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध असावे आणि आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगून जातो. कारण या ग्रंथामध्ये अनेक जे कोरीव लेख, नाणे आहेत, प्राचीन वास्तूचे अवशेष आहे, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा काय केलेला हा अतिशय बारकाईने चिकित्सक असा अभ्यास करून हा ग्रंथ रचलेला आहे, असं कलहणने सांगितलेले आहे, असा उल्लेख केलेला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनावर अरबी आणि फारसी लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिख-ई-फिरोजशाही या त्यांच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचन त्यांनी करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनाचा प्रभाव लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारलेली आहे. बघा, मध्ययुगीन काळामध्ये बरेचसे जे मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते त्यांच्या लेखनावर अरबी आणि फारसी, साहजिकच त्या काळामध्ये बरेचसे जे मुस्लिम राज्यकर्ते होते यांचे वर्चस्व होतं. त्यामुळे या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी लेखन कलेचा काय झालेला आहे, परंपरेचा प्रभाव दिसतोय. बघा, मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा इतिहासकार महत्त्वाचा होता आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तारिख-ई-फिरोजशाही या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. म्हणजे
इतिहास लेखन कशा प्रकारचे असावे या संदर्भात त्यांनी सांगितलेले आहे की इतिहासकाराचं कर्तव्य काय, तर जे राज्यकर्ते आहेत त्यांचे पराक्रम आणि कल्याणकारी नावाचं वर्णन करून संपत नाही, तर त्या व्यतिरिक्त त्यांचे जे दोष आहेत, चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचनसुद्धा त्यांनी करायला हवे असं त्याचं मत आहे. आणि विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभावी लक्ष द्यायला हवे असं बर्नीचं मत होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे त्या काळामध्ये वाढलेली आहे. त्यानंतर मुघल बादशाहच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दल निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्ये, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र तुजुकी बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशाची आणि शहराची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने निरीक्षण करून यांचा समावेश केलेला आहे. बघा पुढे मुघल बादशाहांच्या दरबारातील जे बरेचसे इतिहासकार होते त्यांच्या लेखनामध्ये मात्र राज्यकर्त्यांची स्तुती व त्यांच्याबद्दलची निष्ठा आणि पैलू याचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अशा वेळी चुकीचा इतिहाससुद्धा लिहिला जाऊ शकतो. खेरीज त्यांचे जे लेखन आहे त्या लेखनामध्ये बरेचसे समर्पक असे पद्य, उतारे आहेत. चित्रांचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे ही पद्धत खूप सुंदर होती. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक बाबर होता त्याचं जे आत्मचरित्र लिहिलं त्या आत्मचरित्राचं नाव आहे तुजुकी बाबरी. यामध्ये त्यांना करावे लागल्या युद्धाचं वर्णन दिलेलं आहे. वेगवेगळी शहरं आहेत, मग प्रवास करताना किंवा स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांचं बारकाईनं निरीक्षण यांचा समावेश या आत्मचरित्रामध्ये दिलेला आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्याच्यातील माहितीच्या विश्वासार्हते कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बघा अबुल फजल यांनी काय केलेलं आहे, लिहिलेला अकबरनामा हा ग्रंथ विशेष महत्त्व आहे, कारण त्या नोंदी लिहिलेल्या त्या अधिकृत आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचं काय केलेलं आहे, काळजीपूर्वक संकलन केलेलं आहे आणि त्याची छाननी केलेली आहे. त्यामुळे त्यांची ही जी संशोधन पद्धती आहे ती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी मानली जाते. म्हणजे त्यांनी लिहिलेला जो इतिहास आहे तो खरं म्हणजे सत्य आहे असं मानायला काही हरकत नाही. यानंतर बघा बकरा हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयीचे लेखन आपणास बकरीत वाचायला मिळते. बघा बखर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बऱ्याचशा बखरी लिहिलेल्या आहेत किंवा त्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा काही बखरी लिहिलेल्या आहेत. म्हणजे बखर हा काय आहे, ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या बखरीमध्ये काय असतं बघा, शूरवीरांचं गुणगान असतं, ऐतिहासिक घडामोडी असतात, लढाया असतात, थोर पुरुषांचे चरित्र याविषयी या बखरीत आपल्याला बरीचशी माहिती वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या ज्या बखरी उपलब्ध आहेत त्याच्यात एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. बघा ही बखर कोणी लिहिलेली आहे, तर हे बखर लिहिलेले आहे कृष्णाजी अनंत सभासद आणि छत्रपती राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे सुपुत्र यांच्या कालावधीमध्ये ही बखर लिहिण्यात आलेली आहे. बखरीचं नाव आहे सभासद बखर
आणि या बकरीतून कशाची माहिती मिळते, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारकीर्द आहे यांची माहिती या बकरीतून मिळते. या व्यतिरिक्त बघा, भाऊसाहेबांची जी बकरा आहे, या बकरीत पानिपतच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे. या विषयावर आधारित पानिपतची बकर अशी स्वतंत्र बकर आहे. होळकरांची कैफियत, या बकरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बघा, या व्यतिरिक्त बघा आपण सभासद बकर बघितली. त्यानंतर पुढची बकर आहे ती म्हणजे भाऊसाहेबांची बकर. या बकरीमध्ये पानिपतची जी लढाई झालेली आहे, अहमदशाह अब्दाली आणि मराठे याच्यामध्ये जी पानिपतची लढाई झालेली आहे, या लढाईचं वर्णन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त पानिपतची बकर अशी स्वतंत्र बकरसुद्धा आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत, या बकरीतून होळकरांचे जे घराणं आहे त्यांचं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बकरीचे जे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे वेगवेगळे प्रकार पडतात. हे बकरीचे काय आहे, सर्व प्रकार आहेत. यानंतरचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.